नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं माय महानगर लाईव्ह मध्ये स्वागत करते। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना माटुंगा झेड ब्रिज काही नवीन नाहीये। मध्य रेल्वेवरील माटुंगा आणि पश्चिम रेल्वेवरील माटुंगा रोड स्टेशन या दोन स्टेशनांना जोडणारा हा पूल म्हणजेच माटुंगा झेड ब्रिज होय। या दोन्ही स्टेशनांमध्ये रेल्वेचे वर्कशॉप आहे, जिथे रेल्वे गाड्यांची आणि डब्यांची दुरुस्ती केली जाते। यामुळे हा पूल बांधण्याची गरज पडली आहे। या पुलाचा आकार इंग्रजी झेड अक्षराप्रमाणे असल्यामुळे माटुंगा झेड ब्रिज हीच या पुलाची ओळख बनली। म्हणजे माटुंगा पूर्वेकडून पश्चिमेला माटुंगा रेल्वे स्टेशन, माहीम, हिंदुजा हॉस्पिटल, धारावीकडे जाण्यासाठी माटुंगा झेड ब्रिज हा मोठा दुवा आहे। हे सर्व सांगण्याचं कारण वेगळं आहे। हा पूल जीर्ण झाला होता, म्हणून जुना पूल पाडून या जागी नवीन पूल बांधून तो प्रवाशांच्या सेवेत 6 महिन्यांपूर्वी दाखल देखील केला होता। पूल पाहताच प्रेमात पडावे इतका सुंदर हा पूल आहे। मात्र हा पूल महिलांसाठी सुरक्षित नाही, हे सर्व प्रशासनाला सध्या सांगावेसे वाटतंय। रात्री 9 किंवा 9:30 वाजल्यानंतर या पुलावरून महिला तरुणी शक्यतो येणे टाळतात। याचे मुख्य कारण म्हणजेच अगदी सरळ असणारा या पुलावर चालताना बाहेरचं काही दिसत नाही आणि बाहेरून आतलं काही दिसत नाही। माटुंगा झेड ब्रिजच्या दोन्ही बाजूने लावलेल्या फायबर वॉल या चांगल्याच 10 ते 11 फूट उंच आहेत। यामुळे पुलावर कुणी असेल तरी कुणाला पत्ता लागत नाही। शिवाय माटुंगा झेड ब्रिजवर सीसीटीव्ही नाहीत। यामुळे हा पूल महिलांना रात्रीच्या वेळी अजिबात सुरक्षित वाटत नाही, म्हणून रात्रीच्या वेळी महिला या पुलावर फिरकतही नाहीत। अगदीच कुणी महिला आली तर ती मागे पुढे पाहत घाबरत घाबरत पुलावरून भराभर निघून जाते, कारण मध्येच काही झालं तर मदत कुणाकडे मागणार, कारण पुलावर सीसीटीव्ही नाहीच आहेत आणि सुरक्षा रक्षकही। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या पुलावर पान गुटखा खाणाऱ्यांनी जोरदार लाल भडक पिचकाऱ्या मारून रंगकाम केलंय। त्यामुळे पुलाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पिचकाऱ्यांचे सडे पाहायला मिळतात। तसेच गुटख्याची पाकिटं, खाद्यपदार्थांची पाकिटं, कागद कपाटे यांचा खूप कचरा पडलेला असतो। हा कचरा क्वचितच साफ केला जातो। अनेकदा पुलावर दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या दिसतात। क्वचितच प्रसंगी कुणी दारुडा देखील तुम्हाला दिसेल। वास्तविक हा रेल्वेचा पूल असल्यामुळे याची नियमित स्वच्छता करायला हवी। महिला आणि एकूणच सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची व्यवस्था असायलाच हवी। पोलीस किंवा सुरक्षा रक्षकाची गस्ती कायम असायला हवी, तरच प्रवाशांना तिथे सुरक्षित वाटेल। या पुलावरून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फेरी जरी मारली तरी त्यांना काय करायला हवं हे याचा त्यांना अंदाजा येईल। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे माटुंगा रोडच्या दिशेने बाहेर पडताना 6 महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलावरील लाद्या सध्या निघालेल्या आहेत। यावरून कामाचा निकृष्ट दर्जा लक्षात येतो। शिवाय त्याच जागी पावसाळ्यात खूप पाणी साठते, त्यातून कामाचा दर्जा आणि इंजिनिअरिंगकडे कसे दुर्लक्ष केले हेही लक्षात येतं। एखादी दुर्घटना या पुलावर घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग येणार का? ही दुर्घटना घडल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, खास करून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी माटुंगा झेड ब्रिजवर सीसीटीव्ही लावले जातील का? हे तर मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी एकदा स्पष्ट करावे। महिलांसह सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या पुलावर तातडीने सीसीटीव्ही लावावेत आणि पुलावरील स्वच्छता नियमित करावी। या मुख्य मागण्या प्रवाशांच्या आहेत। आता रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खरंच गंभीर असेल तर त्यांनी कामाला तातडीने प्राधान्य द्यावे। अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावर जाग येणार असेल तर पुढे काय होईल आता सांगणं कठीण आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।